हे शहर आणि या शहराची असणारी संस्कृती आणि या शहराचा असणारा इतिहास, तो सांस्कृतिक असणारा इतिहास हा फार मोठा आहे। आणि या इतिहासाला धरून जेव्हा हे शहर आणि या शहरातील असणारी नागरी वस्ती एकत्रपणे जायला जेव्हा सुरुवात करते, तेव्हा खऱ्या अर्थाने हे वैभव जे आहे त्या वैभवाला एक वेगळ्या पद्धतीने आकार येणाऱ्या पुढच्या पिढीला हा नित्यनेम दिसायला सुरुवात होईल, त्याचा मला अभिमान आहे। आज आपण सर्वजण मान ठाकूर यांच्या असणाऱ्या शौर्याबद्दल जसं ऐकलं, मला तो दिवस आठवतो की ज्या वेळेला मला हा विषय लक्षात आला होता की ज्याचा उल्लेख हा जेव्हा झाला, तेव्हा मी इतिहासाची ती पानं ती चाळण्याचा जेव्हा प्रयत्न केला, त्यावेळेला त्या इतिहासाच्या पानामध्ये फक्त 4 ओळीचा असणारा हा इतिहास होता। 4 ओळीचा इतिहास आपल्यापैकी बरेच जण वसई आणि वसईच्या आजूबाजूला असणारी त्या ठिकाणची असणाऱ्या नागरीकरण आपल्याला सर्वांच्या जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला तिथलं असणारं धर्मांतर, तिथली असणारी परिस्थिती आणि त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी अंजूर गावातील कोणीतरी एका युवकाने याचा विचार केला आणि त्याने हे चिमाजी अप्पांना ज्यावेळेला सांगितलं, त्यानंतरच्या काळामध्ये झालेला संघर्ष हे आपण जसं म्हटलं, देव, देश आणि धर्म यासाठी प्राणाची आहुती देणारे असे हे दोन तरुण होते। हे म्हणायला कोणत्याही प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत वारंवार सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती परंपरा आम्हाला सर्वांना पुढे नेली पाहिजे। हे येणाऱ्या प्रत्येकाला पायरीवरती चढताना त्याला त्याची मान ही सन्मानाने खाली आदराने घालावीच लागेल, असा तो असणारा इतिहास। गेले आम्ही 1 महिन्यापासून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो, जेणेकरून हळूहळू एक टप्प्यातून एक आयोजन आम्ही पार पाडलं। त्यात आम्हाला आमच्या गावातले जे व्यक्तिमत्व आहेत, जसे की विश्वास सर झाले, भरत झाले, हे काही नावं आहेत, अजून भरपूर भूमिपुत्रांची आम्हाला साथ मिळत गेली। सगळ्यांना हा कार्यक्रम हळूहळू आवडत गेला। या कार्यक्रमाचे महत्त्व जे आहे ते हळूहळू सगळ्यांना कळत गेलं आणि एक जण जोडून प्रत्येकाने आम्हाला या नियोजनासाठी खूप मदत केली। त्यासाठी मी आमचे निमंत्रक मंडळी जे आम्ही होतो, म्हणजेच आमचे संदीप माळीजी, मी स्वतः असेल, कृष्णा पाटील असतील, साई शेलार, महेश पाटील असतील, दादांनी जी आमच्यावर जबाबदारी दिली, एक भूमिपुत्र म्हणून खूप आमच्यासाठी ती मोठी जबाबदारी होती आणि नक्कीच आम्ही ती पार पाडली। की माझ्या वडिलांचा एक वारसा राहिलेला आहे, की त्यांना नेहमीच समाजाचा पुढाकार देण्याचा एक वारसा त्यांचा राहिलेला आहे, समाजासाठी काम करण्याचं त्यांनी एक मोठं धाडस जे आहे ते त्या काळी त्यांचंही केलेलं होतं। नक्कीच त्याच मार्गदर्शनावर आणि त्या मार्गदर्शनावर चालता मला आज रवींद्र चव्हाण साहेबांची एक खंबीर साथ मिळालेली आहे की तुम्ही युवा पिढी म्हणून एक आपले समाजासाठी जे आहे ते अशा प्रकारची कामं जे आहेत ती राबवा, जेणेकरून आता उदाहरणार्थ आपले मृत्युंजय मान ठाकूर हे आगरी समाजाचे 17व्या शतकातले एक थोर बंधू होते आणि त्यांनी दिलेला बलिदान जो आहे तो आज देखील माझ्यासारख्या या भूमिपुत्र युवकांसाठी नाही तर सकल समाजासाठी हा एक आदर्श आहे आणि नक्कीच या आदर्शाला पुढे घेऊन आम्ही असे कार्यक्रम जे आहेत ते करत राहू। मी एक युवक म्हणून आत्तापासूनच नाही तर आधीपासूनच या जागेचं पावित्र्य जपण्याचं काम करतोय। पुढे देखील या अशा कार्यक्रमातून तोच महत्त्वाचा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला की या शौर्यस्थळाचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि ही शौर्यगाथा जी आहे ती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे। या व्यक्तीमुळे एवढं मोठं शौर्यस्थळ उभं राहिलं, रवींद्र चव्हाण साहेब त्यांची जी सर्व कृपा आहे आमच्यावरती आणि कुठल्या राजकीय पक्षाला कार्यक्रम नव्हता। तुम्ही बघितलं सर्व पक्षाची लोकं होती, समाजाची लोकं होती आणि वारकरी पण होते आणि धारकरी पण होते। त्यामुळे हा कार्यक्रम एवढा चांगला झाला। आम्ही होतो याचे आयोजक होतो, पण लोकांनी एवढा प्रतिसाद चांगला दिला आणि सरांनी सर्व नियोजन आम्हाला कालच सांगितलं होतं। त्यामुळे यांचे मी खूप आभार मानतो आणि जेवढे हा कार्यक्रम यावर्षी केले आहेत त्याच्यापेक्षा
दुप्पट प्रतीने मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी करू असं आम्हाला आशा वाटते.